चिपळूणच्या आसपास बरीचशी सूर्यमंदिर आहेत. म्हणजे आपण हो. काही सूर्यपूजक, म्हणजे आपण काही ग्रीक लोकांसारखे सूर्यपूजक नव्हतं तसे. ग्रीकांपेक्षा आपण पर्शियातले लोक हां. म्हणून इराण. इराण. पण त्यांचा सूर्य वेगळा आहे बरं का. त्यांचा सूर्य पायात बूट घातलेला आहे, गमबूट सारखे बूट आहेत त्याच्या पायामध्ये. तुम्ही जर कधी रत्नागिरीला गेलात तर थिबा राजवाड्याच्या दारामध्ये तळमजल्यावर मूळ दालनामध्ये शिरताना उजव्या बाजूला एक मूर्ती उभी आहे, 5-7 फूट उंचीची मूर्ती आहे. तिच्या पायात बूट आहेत. तर ते इराणी सूर्य आहेत. ओके. ते तिथे अग्निपूजक होते, सौरपूजक होते. आपल्याकडे ते सौरपूजक आले, ते सगळे आले ते हिंदुस्थानातच आले आणि ते इथे राहिले. तर ज्या ब्राह्मणांच्याकडे त्या मूर्तीची पूजा होती त्यांना आपण मग ब्राह्मण असं म्हटलं. ओके. आणि ती मूर्तीपूजा आपण आपल्याकडे स्वीकारली. आपल्याकडे काही अपवाद वगळता कुठच्याही मूर्तीच्या पायात पादत्राणं नसतात, पण या सूर्याच्या पायात आहेत असं अनेक ठिकाणी बघायला मिळतं. पण बूट घातलेले सूर्य या मूर्ती कोकणामध्ये पूजल्या जात होत्या. म्हणजे त्याही काळामध्ये पर्शियन मंडळी इथे येत होती. आणि ही मी आता जी मूर्ती सांगतो ही 3ऱ्या शतकातली मूर्ती आहे. ही जी थिबा पॅलेस मध्ये जी मूर्ती आहे ती रोयाच्या तिथनं आणलेली आहे. अशा अफलातून मूर्ती या कोकणामध्ये बारक्या बारक्या गावात तुम्हाला बघायला मिळतात.